विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत। या नवीन प्रकरणाच्या अध्यापनामध्ये आपलं स्वागत। नवीन प्रकरण म्हणजे आहे तेच प्रकरण, त्यातला दुसरा भाग आपण सुरुवात करणार आहोत। रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म अँड रिटायरमेंट ऑफ पार्टनर्स। यापूर्वी आपण रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म, ॲडमिशन ऑफ पार्टनर असं पाहिलं होतं। आता आपल्याला रिटायरमेंट ऑफ पार्टनर्स, ज्याप्रमाणे भागीदारी संस्थेमध्ये पार्टनरशिप फर्ममध्ये एखादा भागीदार नव्याने प्रवेशित केला जातो, तसाच एखादा भागीदार भागीदारीतून निघूनसुद्धा जाऊ शकतो। निघून जाण्याचं स्वातंत्र्य असतं किंवा त्यांच्या करारनाम्यामध्ये तसं लिहिलं असेल त्याप्रमाणे एखादा भागीदार जेव्हा निवृत्त होतो त्यावेळेला देखील भागीदारीचं रिकन्स्टिट्यूशन होतं, म्हणजे भागीदारीची पुनर्रचना होत असते। कारण अगोदर जर 2-3 भागीदार असतील तर एक भागीदार निघून गेला की राहतात 2 भागीदार। मग 2 भागीदाराची पुन्हा जो करारनामा बदलतो, ॲग्रीमेंट बदलतो, त्यांचं प्रॉफिट लॉस शेअरिंग रेशिओ बदलतं। यामुळे पूर्वीची भागीदारी ती राहत नाही, आता नव्याने पुनर्रचित भागीदारी असं तिला आपल्याला म्हणता येतं, म्हणजेच रिकन्स्टिट्यूटेड पार्टनरशिप फर्म अशा प्रकारे तिचं स्वरूप होत असतं। म्हणून ज्याप्रमाणे ॲडमिशन ऑफ पार्टनरशिपमध्ये जेव्हा नवीन भागीदार प्रवेशित होतो, ॲडमिट केला जातो, तेव्हा भागीदारीची पुनर्रचना करावी लागते, म्हणजे पूर्ण लेखे तयार केले जातात, सर्व ॲसेट अँड लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन केलं जातं, हे आपल्याला माहीत आहे। अगदी त्याचप्रमाणे करायचं आहे, इथं काहीही फारसं वेगळं नाही। तिथे भागीदार प्रवेशित होऊन भागीदाराची संख्या वाढते, इथं मात्र एखादा भागीदार बाहेर निघून जातो, भागीदारीची संख्या कमी होते। परंतु जी ट्रीटमेंट आहे, जी रिव्हॅल्युएशन्स आहे ॲसेट अँड लायबिलिटीचं, अगदी ॲडमिशन ऑफ पार्टनरसारखंच प्रॉब्लेम आपल्याला त्याच पद्धतीने सोडवायचे। सर्व अकाउंट तेच आपल्याला उघडायचे आहेत, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट, एक गुडविल अकाउंट, कॅश अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट अकाउंट। आपल्याला कॅश अकाउंट आणि गुडविल अकाउंट उघडणं हे कंपल्सरी नाही, आपल्याला प्रॉब्लेममध्ये कधीच विचारलं जात नाही, तरी परंतु आपल्या सोयीसाठी मी या पद्धतीनं प्रॉब्लेम सोडवतो, जेणेकरून आपल्याला कुठेच गुंतागुंत होऊ नये, म्हणजे संशयास्पद काही राहू नये। आपल्याला कॅशची जेव्हा आपण बेरीज करत असतो तेव्हा जशा प्रकारे आपण अकाउंटवर करतो ती अचूक निघते आपल्याला, तशाप्रमाणे रफवर केलं तर कदाचित चुकायची शक्यता असते। म्हणून कॅश अकाउंट हा आपण तयार करावाच लागतो। गुडविलचंही क्लिअरन्स आपल्याला येण्यासाठी, क्लिअर त्याची एंट्री होण्यासाठी गुडविल अकाउंटही आपण उघडावा, कारण त्यामध्येही कॅशचा व्यवहार आहे, डिस्ट्रीब्युशनचा व्यवहार आहे। म्हणून आपल्या सोयीसाठी प्रॉब्लेम सहज जावा, पुढे गुंतागुंत होऊ नये म्हणून आपण हे 2 अकाउंट जास्तीचे उघडतो। अन्यथा इतरत्र किंवा पुस्तकात आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि न्यू बॅलन्स शीट एवढंच उघडलं जात असतं, पण आपल्या सोयीसाठी म्हणून मी या पद्धतीने आपल्याला शिकवतो आहे। म्हणून एखादा भागीदार भागीदारीतून निघून जातो, त्यावेळेला त्याला भागीदारीची निवृत्ती, भागीदाराची निवृत्ती असं म्हटलं जात असतं, म्हणजेच रिटायरमेंट ऑफ पार्टनर। हा पार्टनर जेव्हा निघून जातो तेव्हा पुन्हा एकदा सर्व ॲसेट अँड लायबिलिटीचं रिव्हॅल्युएशन करावं लागत असतं। म्हणून पूर्वीची भागीदारी संपुष्टात येते आणि नवी भागीदारी अस्तित्वात येते। अशा प्रकारे आपण या रिटायरमेंटचं इंट्रोडक्शन आपण पाहत आहोत। रिझन्स ऑफ रिटायरमेंट, भागीदाराच्या निवृत्तीची कारणं काय आहेत? म्हणजे भागीदार एखाद्या वेळेस निवृत्त होतो, भागीदाराला जशा प्रकारे जुन्या भागीदारांना नव्या भागीदाराला एखादा ॲडमिट करून घेण्याचा, प्रवेशित करून घेण्याचा अधिकार असतो, तशा प्रकारे भागीदारीमध्ये अस्तित्वात असलेला एखादा भागीदार पार्टनर त्याच्या इच्छेप्रमाणे सेवानिवृत्त म्हणजे भागीदारीतून निवृत्तसुद्धा होऊ शकतो। त्याचं पहिलं कारण असू शकतं त्याच्या इच्छेप्रमाणे निवृत्त होतो किंवा वृद्धापकाळामुळे निवृत्त होतो। वृद्धापकाळात आलेला असेल, आता पुढे व्यवसाय त्याला करणं शक्य नसेल तर तो आपला व्यवसायातून निवृत्त होत असतो। किंवा एखाद्या वेळेस
भागीदारी संस्था किंवा पार्टनरशिप फर्म जेव्हा निर्माण होते तेव्हा हे सर्व भागीदार प्रेमानं मैत्रीच्या भावानं एकत्रित येतात. पण पुन्हा जेव्हा व्यवहार होत असतात, पैशाचा हिशोब येत असतो, तेव्हा हिशोबामध्ये काहीतरी इकडं तिकडं झालं, त्यावेळेला मात्र त्याच भागीदारांच्यामध्ये एक प्रकारचा अविश्वास निर्माण होतो. अविश्वास निर्माण होतो, त्यांच्या विश्वासाला तडा जातो आणि मग एखादा भागीदार काय वाटतं की आपल्याला भागीदारी संस्थेत राहायचंच नाही, आपण यातून निवृत्त व्हावा असा विचार करून तो निघून जाऊ शकतो. अशा प्रकारे भागीदार निवृत्त होतो. किंवा एखाद्या भागीदाराला आता आपल्याला स्वतंत्र आपला व्यवसाय सुरुवात करायचा असेल तर असा भागीदारसुद्धा पूर्वीच्या भागीदारीतून निवृत्त होऊन आपला स्वतंत्र व्यवसायसुद्धा मांडू शकतो. अशा विविध कारणाने किंवा एखादा दुर्धर आजार जडला असेल भागीदारांना, आता आपल्याला करणं शक्य नाही म्हणून आपण निवृत्त आणि आपला मुलगा वगैरे नातेवाईक कोणी भागीदारी संस्थेत येऊन काम करण्याच्या पात्रतेचं नसेल, योग्यतेचं नसेल, त्यावेळेला निवृत्ती घेणं सोपं सोयीचं होईल या दृष्टिकोनातून एखादा भागीदार तो पार्टनरशिप फर्ममधून रिटायर होऊ शकतो. म्हणजे रिटायरमेंट होत असताना जुन्या भागीदारांना किंवा जे रिमेनिंग जे राहिलेले उर्वरित जे भागीदार आहेत या भागीदारांना तो 14 दिवसाची नोटीस देऊन निवृत्त होऊ शकतो. किंवा त्यांच्या पूर्वीच्या करारनाम्यामध्ये जर तसं लिहिलं असेल की इतक्या दिवसानंतर मी निवृत्त होणार आहे, अशा प्रकारे जर लिहिलं असेल तर त्या करारनाम्याप्रमाणे सुद्धा तो निवृत्त होऊ शकतो. अशा विविध कारणाने हा भागीदार निवृत्त होतो. पार्टनर रिटायर होत असतो आणि रिटायर झाला की मग मात्र त्याचं भागीदारीचं रिकन्स्टिट्यूशन आपल्याला करावं लागतं, भागीदारीची पुनर्रचना करावी लागते. म्हणजे भागीदारी पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागते उरलेल्या भागीदारांना. नंतर दुसरा आहे गेन रेशिओ. आपण पाठीमागं ॲडमिशन ऑफ पार्टनरमध्ये पाहिलेलं होतं सॅक्रिफाईस रेशिओ आणि इथं आहे गेन रेशिओ. सॅक्रिफाईस रेशिओ म्हणजे त्यागाचे प्रमाण. म्हणजे नव्याने एखादा भागीदार भागीदारी संस्थेमध्ये आला, पार्टनरशिप फर्ममध्ये आला की जुन्या भागीदाराचा नफ्याचा हिस्सा कमी होतो. म्हणजे जुने भागीदार नव्या भागीदारासाठी आपल्या नफ्यातील हिस्साचा त्याग करतात. त्याला म्हणतात सॅक्रिफाईस रेशिओ, त्यागाचं प्रमाण. मग किती प्रमाणात ते त्याग करतात? पहिला भागीदार किती करतो, दुसरा भागीदार किती प्रमाणात त्याग करतो? कारण त्याग केल्याशिवाय जुन्या भागीदारांनी त्याग केल्याशिवाय नव्या भागीदाराला नफ्याचा हिस्सा मिळणारच नाही. त्याप्रमाणे अगदी या ठिकाणी देखील रिटायरमेंट ऑफ पार्टनरमध्ये देखील एखादा भागीदार जेव्हा भागीदारीतून निवृत्त होतो, रिटायर होत असतो, तेव्हा उरलेले जे भागीदार आहेत रिमेनिंग पार्टनर्स तेव्हा त्यांना मात्र फायदा होत असतो. कारण तो निघून गेला की यांना पूर्वीपेक्षा जास्त नफा मिळत असतो. म्हणून याला गेन रेशिओ म्हणजे या उरलेल्या भागीदारांना किती प्रमाणात गेन मिळाला, किती प्रमाणात फायदा झाला, बेनिफिट रेशिओ सुद्धा याला म्हणत असतात. अशा प्रकारचा हा गेन रेशिओ काढला जात असतो. कशासाठी काढला जात असतो? जेव्हा हा रिटायर झालेला जो पार्टनर आहे आतापर्यंत त्यांनी पार्टनरशिप फर्ममध्ये त्यांच्यासोबतच खूप मेहनत केलेली असते आणि व्यवसाय हा चांगला नावारूपाला आणलेला असतो, व्यवसाय भरभराटीला आणलेला असतो आणि व्यवसाय भरभराटीला आणत असतानाच अचानक जर त्याला निवृत्त व्हावं वाटलं असेल तर त्यावेळेला त्याला देखील आपल्या संपूर्ण भागीदारीला जे सुप्रसिद्धीला आणण्यासाठी ते जी मेहनत केली होती त्या प्रसिद्धीला आणण्यासाठीच्या मेहनतीचा एक्स्ट्रा मोबदला जाणाऱ्या भागीदाराला, पार्टनरला आपल्याला देणं भाग आहे. कारण त्यांनी आतापर्यंत मेहनत करून नफा तर मिळवला, सर्वांनी नफा मिळवला, परंतु मेहनत करून जी प्रसिद्धीला आणला व्यवसाय म्हणजे व्यवसायाची नफा मिळविण्याची शक्ती वाढवली म्हणजे आणि याचा अर्थ गुडविल वाढवली, लोकप्रियता वाढवली आणि लोकप्रियता वाढून तो निघून चाललेला आहे. पण वाढलेल्या लोकप्रियतेचा ह्या गुडविलचा फायदा उर्वरित भागीदारांना होणार आहे आणि म्हणून त्याला जाता जाता त्याचं भांडवल, त्याचा नफा, त्याचं जे काही सेविंग आहे ते सर्व त्याला देऊन त्याच्यापेक्षा वेगळं गुडविल त्याला आपण द्यावी लागत असते. अशा प्रकारची गुडविल तो घेऊन जातो आणि घेऊन गेल्यानंतर त्या गुडविलला जर रिटर्न ऑफ करायचा असेल तर ती गुडविल या गेन रेशिओच्या प्रमाणात रिटर्न ऑफ केली जात असते. म्हणजेच उर्वरित भागीदाराला कुणाला किती लाभ मिळाला या प्रमाणात
कुणाला किती लाभ मिळाला या प्रमाणामध्ये ते स्वतः गुडविलचं रिटर्न ऑफ सहन करतील. कारण एखाद्या भागीदाराला 10,000 रुपये आपण गुडविल दिली आणि या ठिकाणी मग उरलेले जे 2 भागीदार आहेत या भागीदाराला जर लाभ घ्यायचा असेल तर 10,000तला एकाला कदाचित 6,000 येतील, एखाद्याला 4,000 येतील. अशा प्रकारे त्यांना हे गुडविलचा लॉस सहन करावा लागतो. कारण भविष्यामध्ये त्यांना गेन मिळणार आहे, प्रॉफिट मिळणार आहे. त्या गेनसाठी गुडविलचा लॉस त्यांना सहन करावा लागतो. म्हणून आपल्याला गेन रेशिओ या ठिकाणी महत्त्वाचा आहे. तिथं सॅक्रिफाईस रेशिओ महत्त्वाचा होता, म्हणजे त्यागाचं प्रमाण महत्त्वाचं होतं ॲडमिशन ऑफ पार्टनरमध्ये. पण इथं मात्र रिटायरमेंट ऑफ पार्टनरमध्ये मात्र गेन रेशिओ महत्त्वाचा आहे. गेन रेशिओ म्हणजे फायद्याचे प्रमाण, याला म्हणतात फायद्याचं प्रमाण. हे कशा प्रकारे काढायचं आहे हे आपण आता पुढे पाहणार आहोत. कशा प्रकारे पहा, गेन रेशिओचा आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे. गेन रेशिओ इज इक्वल टू न्यू रेशिओ मायनस ओल्ड रेशिओ. आपल्याला ओल्ड रेशिओ तर दिलेला असतो आणि तो निघून गेल्यानंतर जो उरलेला रेशिओ आहे तो त्याला न्यू रेशिओ म्हणतो. किंवा एखाद्या प्रॉब्लेममध्ये न्यू रेशिओ दिला असेल तर तो न्यू रेशिओ समजायचा. त्याप्रमाणे आपण कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर पहा, आता आपल्याला एक्झाम्पल्स घ्यायचे आहेत, उदाहरणं आपल्याला घ्यायचे आहेत. पहिलं उदाहरण आहे पहा, ए, बी अँड सी आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशिओ ऑफ 4:3:2. B retires and A and C sharing in future profits equally. Calculate gain ratio. पहा, आता या ठिकाणी आपल्याला पहिलं उदाहरण घेऊ आपण. हे नंबर 1 आपल्याला दिलेला आहे. पहा इथं ओल्ड रेशिओ, ओल्ड रेशिओ दिलेला आहे 4:3:2 आणि न्यू रेशिओ दिलेला आहे इक्वल 1:1. अशा प्रकारे दिलेला आहे. आता आपल्याला गेन रेशिओ काढायचा आहे. गेन रेशिओ इज इक्वल टू न्यू रेशिओ मायनस ओल्ड रेशिओ. पहा नंबर 1 आता कोण कोण शिल्लक राहिलेले आहेत पहा. बी रिटायर होतोय म्हणजे ए आणि सी दोघं शिल्लक आहेत. तर ए चा रेशिओ पाहू आता आपण. एज गेन रेशिओ इज इक्वल टू न्यू रेशिओ. ए चा रेशिओ पहा 4/9. सॉरी, न्यू रेशिओ 1/2 मायनस ओल्ड रेशिओ 4/9. पहा 4×3=2, 4×3=7=2 9. याला आपल्याला आता अपूर्णांकाची वजाबाकी करून काढायचं आहे. कशा प्रकारे पहा आता 9×1=9 आणि 2×8 9×3=27 बरोबर 9 मधून 8 गेलं 1/27. नंबर 2 सीज गेन रेशिओ is equal to new ratio 1/2 minus old ratio. पहा बी गेला मधला, हा बी गेलेला आहे. आता राहिला 2/9 बरोबर 9×1=9 2×2=4 आणि 9×2 इथं सॉरी ही इथं आपलं चुकलं 9×2=18 9×2=18 पहा इथं 9 मधून 4 गेले 5 राहिले. म्हणजे यांचं प्रमाण कशा प्रकारे आलं पहा 1:5.
gain ratio is 1:5. अशा प्रकारे काढायचं आहे. पहा, अंशस्थानी 1 आहे, इथं अंशस्थानी 5 आहे आणि दोन्हीचा छेद हा 18 आहे, म्हणून 1:5. अशा प्रकारे आता आपल्याला याला गेन रेशिओ म्हणतात. म्हणजे एला 1 हिस्सा मिळाला आणि सीला 5 हिस्से मिळालेले आहेत. म्हणजे सीला इथं जास्त गेन झालेला आहे, जास्त फायदा झालेला आहे बी रिटायर झाल्यामुळे. कारण नवीन प्रमाणे आपल्याला अर्धा दिलेलं आहे, म्हणजे पूर्वीच त्याला कमी होतं पण आता मात्र अर्ध दिल्यामुळं जास्त मिळालेलं आहे. अगोदर त्याला 4 मिळत होते, म्हणजे हा जवळजवळ अर्ध्याचाच होता, म्हणून याचं मात्र प्रमाण आता कमी झालेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. नंतर दुसरं उदाहरण आहे आपलं, एक्स, वाय अँड झेड आर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशिओ ऑफ 4:3:2. Z retires the new ratio of X and Y is 3:2. Calculate gain ratio. आता आपण दुसरं उदाहरण घेऊ. पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, न्यू आणि ओल्ड रेशिओ मांडून घ्यायचा. म्हणजे आपल्या प्रॉब्लेम सॉल्व करण्याची ती सामग्री आहे, ती सामग्री अगोदर गोळा करायची. हे ओल्ड रेशिओ पहा, 4:3:2 आणि न्यू रेशिओ 3:2. गेन रेशिओ इज इक्वल टू न्यू रेशिओ मायनस ओल्ड रेशिओ. पहा, नंबर 1 आता रिटायर कोण झालं पहा, झेड रिटायर्स. झेड म्हणजे शेवटचा रिटायर होतो, हे 2 दुसऱ्या नंबरचा, म्हणजे 4:3:2 अखेरच्या नंबरचा आहे. झेड रिटायर होतोय, राहिलेत आता एक्स वाय, पहिले 2 राहिले, म्हणून आता एक्स एक्सच गेन रेशिओ इज इक्वल टू एक्सचा न्यू पहा 3/5, 3:2 म्हणजे 3/5 मायनस 4/9, एक्सचं प्रमाण 4/9, 3:2 5 आणि 4 9 बरोबर. पहा 9त्रिका 27 मायनस 5 20 आणि 5×9 45 बरोबर 7/45. नंबर 2 वायज गेन रेशिओ इज इक्वल टू न्यू रेशिओ 2/5, हे 2/5 उणे पूर्वीचा 3/9. पहा 9 दुगुणी 18, 3×5 15, 9×5 45 बरोबर. 18 म्हणून 3 गेले, 3 45. यांचं प्रमाण येईल आता 7:3. हे त्यांचा गेन रेशिओ आलेला आहे 7:3. अशा प्रकारे पहा, अंश अंश घ्यायचे, छेद दोन्हीचे सारखे सोडून द्यायचे, हे प्रमाण गेन रेशिओ आलं. आता नंबर 2चं उदाहरण घेऊ आपण. आता याच ठिकाणी हे नंबर 3, हे झालं नंबर 2चं. नंबर 3 आहे पहा, P, Q and R are partners sharing profit and losses in the ratio of 2:2:1. Q retired, calculate gain ratio. पहा, हा प्रॉब्लेम आपल्याला थोडासा नवीन दिलेला आहे. पहा या ठिकाणी आता ओल्ड रेशिओ पहा, ओल्ड रेशिओ आपल्याला दिलेला आहे
2:2:1. परंतु आपल्याला न्यू रेशिओ मात्र दिलेला नाही. पहा, न्यू रेशिओ आपल्याला दिलेला नाही. म्हणजे न्यू रेशिओ दिलेला नाही याचा अर्थ आपल्याला तयार करायचा आहे. तो कसा तयार करायचा? जो रिटायर झाला त्याचं प्रमाण काढून टाकायचं. पहा, कोण क्यू रिटायर झालाय, कुठं आहे क्यू? PQR. क्यू मध्यंतरी आहे. पहा, मधलं प्रमाण काढून टाकायचं. हे 2 काढून टाकलं की 2:1 उरतं. ह्याला म्हणतात न्यू प्रमाण. हे 2:1 हे न्यू प्रमाण. अशा प्रकारे आपण काढायचं आहे. आपल्याला इथं सांगितलं नाही, हा निघून गेला म्हणजे उरलेलं प्रमाण त्यांचं जसंच्या तसं राहिलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला काढायचं आहे. आता याचा आपण गेन रेशिओ काढूया. पहा, नंबर 1 आहे P. P's gain ratio is equal to न्यू रेशिओ 2/3 मायनस ओल्ड रेशिओ 2/5. 2 आणि 2 4 आणि 1 5. हे 2/5 बरोबर 5 दुगणी 10 उणे 3 दुगणी 6 भागिले 3/5 15 बरोबर 10 मधून 6 गेले 4/15. नंतर क्यू गेलेला आहे आता आर्ज गेन रेशिओ इज इक्वल टू न्यू रेशिओ. आरचा न्यू रेशिओ 1/2 वजा आता आर एक आहे तर 1/5 शेवटचा आर आहे आपला PQR. आरचा हिस्सा 1 आहे म्हणजे 1/5 बरोबर 5 दुगणी 5 1 5 5 1 5 2 1 2 भागिले 5 दुगणी 1 मिनिट 1/3 प्रमाणे याचं 1/3 आहे. पहा 2 आणि 1 3 सॉरी हां असं येईल आता 3 1 3 5 1 5 3 1 3 आणि 5 3 15 बरोबर आहे 5 मधून 3 गेले 2 राहिले 2/15 म्हणजे ह्याचं प्रमाण कसं येईल पहा 4:2 किंवा 2:1 पूर्वीप्रमाणे 4 1 4 आणि 2 1 2 2 1 2 2 दुगणी 4 अशा प्रकारे दोन्हीपैकी 1 येईल. म्हणजे याला आपल्याला संक्षिप्त करता येते म्हणून 2:1 असं सांगितलेलं आहे. म्हणजे नव्या प्रमाणा एवढंच त्यांना त्याग मिळालेला आहे. अशा प्रकारे आपण गेन रेशिओ काढू शकतो. हे आपण 3 उदाहरणं पाहिलेले आहेत. आणखी एक उदाहरण आता नंबर 4चं उदाहरण पाहूया. म्हणजे आपल्याला गेन रेशिओ कसा काढायचा हे लक्षात येईल. आणि हे त्या 4ही उदाहरणं तुम्ही स्वतः घरी जेव्हा सोडवाल तेव्हा तुम्हाला चांगला सराव होईल. म्हणून ही उदाहरणं सोडवायची आहेत. तुम्हाला दिसणारच आहेत मोबाईलवर, फक्त सोडवायचं. नाना नानी अँड सोना आर द पार्टनर्स इन द फर्म. दे शेअर्स प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशिओ ऑफ 5:2:3. सोना रिटायर्स. सोना पहा म्हणजे शेवटची म्हणजे 3 प्रमाण जाणार आहे. सोना रिटायर्स द न्यू रेशिओ ऑफ नाना अँड नानी इज 3:1. कॅल्क्युलेट गेन रेशिओ. आपल्याला इथं दोन्ही रेशिओ त्यांनी स्वतः दिलेले आहेत म्हणून आपल्याला नवीन तयार करायचा गरज नाही. म्हणजे इथं लिहा आता ओल्ड रेशिओ इज इक्वल टू 5:2:3. 5:2:3 आणि न्यू रेशिओ ही दिलेला आहे आपल्याला. न्यू रेशिओ
इज इक्वल टू 3:1. सोना म्हणजे सोना निवृत्त होत आहे, फक्त नाना आणि नाणी राहत आहेत. आता आपल्याला गेन रेशिओ काढायचा आहे. गेन रेशिओ पद्धतशीर करायचं. आपण सुरुवातीला गेन रेशिओ काढत असताना सूत्र मांडायचं. सूत्र मांडूनच मग आपण करायचं आहे. गेन रेशिओ इज इक्वल टू न्यू रेशिओ मायनस ओल्ड रेशिओ. पहिला आता नाना, नानाच गेन. पहा न्यू रेशिओ त्यांचा पहा 3:1 आहे म्हणजे 3/4. 4 भागातले 3 भाग त्याला मिळणार आहेत. आणि पहा पूर्वी 5/10 5/10 5 5/2 7 आणि 3 10 अशा प्रकार पहिला नाना आहे. अशा प्रकारे याला मिळेल. पहा आता बरोबर किंवा इथं खाली घ्या. बरोबर 10 30 आणि 5 20 आणि 40. बरोबर 30 मधून 20 गेले 10 भागिले 40. नंतर नाणी, नानीज गेन रेशिओ इज इक्वल टू नानीचा न्यू रेशिओ 1/4. हा न्यू रेशिओ 1/4. आणि इकडं नंबर 2 2/10 मायनस 2/10. बरोबर 10 10 आणि 4 2 8 आणि 10 40. बरोबर 10 मधून 8 गेले 2 राहिले भागिले 40. म्हणजे याचा रेशिओ काय येईल पहा 10:2. बरोबर 2 बे आणि 2 10 5:1 अशा प्रकारे ह्यांचा न्यू रेशिओ येईल. मित्रांनो अशा रीतीने आपल्याला न्यू रेशिओ आपल्याला काढता येतो. लक्षात आलं का? गेन रेशिओ आपल्याला काढता येतो. म्हणजे किती प्रमाणात हे गुडविल आपल्याला फक्त रिटर्न ऑफ करण्यासाठी काही काही प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिलं जात असतं, म्हणून हे काढता येणं महत्त्वाचं आहे. आता यानंतर आपल्याला थोडक्यात दुसरा एक मुद्दा पाहायचा आहे, तो म्हणजे रिटायरमेंटमध्ये ट्रीटमेंट ऑफ गुडविल कशा प्रकारे केलं जातं पहा. यामध्ये पहा रिटायरमेंटमध्ये ट्रीटमेंट ऑफ गुडविल कशा प्रकारे केली जाते. इथं सुद्धा गुडविल आहे, गुडविलला महत्त्व आहे. तिथं येणाऱ्या भागीदाराकडून गुडविल आणली जात होती, आता इथं जाणाऱ्या भागीदाराला गुडविल दिली जाते. जाणाऱ्या भागीदाराला गुडविल दिली जात असताना गुडविल आपल्या फर्ममध्ये निर्माण केली जाते, गुडविल रेज केली जाते. आणि गुडविल 2 प्रकारे रेज केली जाते. एक पूर्ण फर्मची रेज केली जाते, निर्माण केली जाते, किंवा फक्त रिटायरिंग पार्टनरच्या हिश्श्याच्या एवढीच निर्माण केली जाते. अशा 2 प्रकारातून आपल्याला गुडविलचं ट्रीटमेंट करायची आहे. पहिल्यांदा आपण विचारात घेऊ की गुडविल ही पूर्ण फर्मसाठी रेज केली जाते. फर्मसाठी जर पूर्ण रेज केली जात असेल तर त्याची एंट्री कशा प्रकारे होते मित्रांनो पहा. नंबर 1, व्हॅन गुडविल is raised for firm.
फर्मसाठी निर्माण केली जात असते तेव्हा पहिली एंट्री अशा प्रकारे केली जाते पहा. गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. being goodwill raised एवढे लिहिते पुरेसे आपल्याला. अशा प्रकारे पूर्ण फर्मसाठी जेव्हा गुडविल रेज केली जाते तेव्हा ही एंट्री केली जात असते. आणि अशा प्रकारे फर्मसाठी गुडविल रेज करून पुन्हा जेव्हा ती रिटर्न ऑफ केली जात असते ती एक ट्रीटमेंट यामध्ये पाहायची आपल्याला. म्हणून जेव्हा नंबर 2 व्हेन गुडविल is raised for the firm किंवा raised of the firm असं लिहिलं तर चालेल, of the firm and written off. रिटर्न ऑफ केली जाते. अशा वेळेला 2 एंट्री आपल्याला करायच्या आहेत. एक तर पहिली एंट्री ही आणि दुसरी मात्र रिटर्न ऑफची. म्हणून पहिली एंट्री काय होईल या ठिकाणी, गुडविल अकाउंट डेबिट टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. being goodwill is raised. अशा प्रकारे हे आपल्याला पहिली एंट्री करता येईल. आणि नंबर 2 ची एंट्री यामध्ये मात्र आता रिटर्न ऑफ करत असताना मात्र तो रिटायरिंग पार्टनर निघून गेला, राहिले फक्त दोघं. म्हणून रिमेनिंग पार्टनरला आपल्याला हे गुडविल रिटर्न ऑफ करावयाचे आहे. हे गुडविल जी रेज केली त्यांना सहन करावी लागते. म्हणून कशा प्रकारे पुन्हा एंट्री होईल पहा, रिमेनिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. being goodwill is a return of. असं वाटल्यास असं आपल्याला लिहितं इन गेन रेशिओ. इथं महत्वाचं आहे पाहिजे गेन रेशिओ. इन गेन रेशिओ अशा प्रकारे आपल्याला ही दुसऱ्या प्रकारची एंट्री करता येते. आणि जेव्हा फक्त पार्टनर रिटायरिंग पार्टनरच्या हिश्श्यानेच जेव्हा ती एंट्री गुडविल निर्माण केले जाते तेव्हा काय होते पहा, हे नंबर 2 चा प्रकार. व्हॅन गुडविल is raised for share of
रिटायरिंग पार्टनर, रिटायरिंग पार्टनरच्या हिश्श्याने जेव्हा निर्माण केली जाते तेव्हा पहिली एंट्री अशा प्रकारे नंबर 1 होईल पहा. गुडविल अकाउंट डेबिट टू, फक्त त्या रिटायरिंग पार्टनर आपल्याला द्यायचं आहे म्हणून रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. हे अशा प्रकारे बीइंग गुडविल रेज्ड, ही पहिली एंट्री आपण. आता जेव्हा रिटायरिंग पार्टनरच्या हिश्श्यानेच गुडविल निर्माण केली जाते आणि ती पुन्हा रिटर्न ऑफ केली जाते तेव्हाची एंट्री, 2 एंट्री आहेत पहा. आता पुन्हा व्हेन गुडविल इज रेज्ड फॉर द शेअर ऑफ रिटायरिंग पार्टनर and goodwill written off. हे रिटर्न ऑफ अशा प्रकारे. आता गुडविल ही फक्त रिटायरिंग पार्टनरच्या हिश्श्याने निर्माण केलेली आहे, पहिली एंट्री हीच येणार आहे. फक्त दुसरी एंट्री आपल्याला करायची आहे या ठिकाणच्या सारखी. तर पहा पहिली एंट्री यामध्ये काय होते, गुडविल अकाउंट डेबिट टू रिटायरिंग पार्टनर्स कैपिटल अकाउंट. बीइंग गुडविल इज रेज्ड फॉर द रिटायरिंग पार्टनर. आणि जेव्हा रिटर्न ऑफ केली जाते तेव्हा मात्र काय होते पहा, रिमेनिंग पार्टनर्स कैपिटल अकाउंट DR टू गुडविल अकाउंट. इथं येईल गेन रेशिओ मध्ये. इन गेन रेशिओ being goodwill is written off. अशा प्रकारे मित्रांनो आपण या फक्त 6 एंट्रीज लक्षात ठेवायच्या आहे. फक्त गुडविल फर्मसाठी निर्माण केले, पूर्ण फर्मची निर्माण केली आहे का हे पाहायचं. तर फर्मची निर्माण केली असेल तर पहिली एंट्री ही, निर्माण करून रिटर्न ऑफ केली असेल तर ह्या 2 एंट्र्या. आणि फक्त
रिटायरिंग पार्टनरच्या हिश्श्यानेच निर्माण केली असेल तर पहिली एंट्री ही, आणि निर्माण करून पुन्हा जर रिटर्न अप झाली असेल तर 2 एंट्री ह्या करायच्या आहेत आपल्याला. अशा प्रकारे आपण गुडविलचं ट्रीटमेंट देखील पाहिलं. उद्याला आपण आता एक प्रॉब्लेम घेऊनच मी तुमच्या पुढे येणार आहे. आपण आता रिटायरमेंटवरचे प्रॉब्लेम पाहूया आणि यापुढचाही अभ्यास अशाच प्रकारे आपण आनंदाने चालू ठेवूया. आता इथेच थांबतो.